नमस्कार. महाराष्ट्र राज्यामधील लाडक्या बहिणींसाठी आता महत्त्वाची बातमी महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत देण्यामध्ये आली. हो लाडक्या बहिणींनो, स्वतः आता या ठिकाणी राज्याच्या महिला बालविकास मंत्री आदितीताई तटकरे यांच्या माध्यमातून स्पष्टपणे 21व्या हप्त्याचे या ठिकाणी अपडेट देण्यामध्ये आली. तुम्ही बरोबर ऐकलं आहे. स्वतः पत्रकारांनी विचारलं की या ठिकाणी महिलांच्या खात्यामध्ये बहिणींना 21वा हप्ता कधी मिळणार. तर बघा, स्वतः या ठिकाणी आदितीताई तटकरे यांनी या ठिकाणी अपडेट दिली की मुख्यमंत्री माझे लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत महिलांच्या खात्यामध्ये फेब्रुवारी महिन्याचा हप्ता जमा झाला, मार्च महिन्याचा हप्ता रखडला आहे. तर मग बघा, तो हप्ता कधी मिळणार. तर स्वतः या ठिकाणी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी देखील काल घोषणा केली आणि आज या ठिकाणी आदितीताई तटकरे यांनी या ठिकाणी मोठी अपडेट दिली. बघा, त्यांनी स्पष्टपणे या ठिकाणी सांगितलं आहे की महिलांच्या खात्यामध्ये या ठिकाणी आम्ही टप्प्याटप्प्याने वाटप सुरू करणार आहोत. म्हणजे की आता लक्षामध्ये घ्या, मागे महिलांच्या खात्यामध्ये 20वा हप्ता म्हणजे की फेब्रुवारीचा हप्ता जमा झाला, तर लाडक्या बहिणीला आता या ठिकाणी आज 21व्या हप्त्याचे वाटप केलं जात आहे. तुम्ही बरोबर ऐकता. स्वतः या ठिकाणी आदितीताई तटकरे यांनी माहिती दिली. बघा, 12 जिल्ह्यामध्ये वितरण करण्यामध्ये येत आहे. लक्षामध्ये घ्या, स्वतः या ठिकाणी सांगण्यामध्ये आलं आहे की डीबीटीला काहीतरी मर्यादा आहे. त्यामुळे या ठिकाणी टोटल 3 टप्प्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा 21व्या हप्त्याचं वाटप आता करण्यामध्ये येत आहे. तर मग लाडक्या बहिणींनो, बघा, 12 जिल्ह्याच्या यादीमध्ये तुमचं नाव येतं का नाही तुम्ही आता चेक करायचं आहे. बघा, तुमचं नाव जर 12 जिल्ह्यांच्या यादीमध्ये येत असेल तर तुमच्या खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा 1500 रुपयांचा लाभ या ठिकाणी जमा करण्यामध्ये येत आहे. मागे भरपूर दिवसापासून तुम्ही बातम्या ऐकल्या असतील, 3-3 हजार रुपये लाडक्या बहिणीला मिळणार. हो, ती अपडेट बरोबर होती, परंतु सरकारकडून काहीतरी गडबड झाली आणि सरकारने लाडक्या बहिणीला 20वा हप्ताच फक्त दिला आणि 21वा हप्ता रखडला. बघा, सध्या या ठिकाणी एप्रिल महिना देखील या ठिकाणी सुरू झाला, परंतु लाडक्या बहिणीला 21वा हप्ता भेटला नाही. आता स्वतः या ठिकाणी आदितीताई तटकरे यांनी सांगितलं आहे कसल्याही परिस्थितीमध्ये आज या ठिकाणी वितरण पार पडणार आणि लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये निधी जमा करण्यामध्ये येणार. परंतु थांबा लाडक्या बहिणींनो, तुम्हाला 4 कामे करायची सांगितली आहे आणि ज्या बहिणींनी आतापर्यंत नवीन वर्षाची ही 4 कामे केली नाही, बघा, त्यांच्यासाठी गडबड आहे, त्यांना लाभ मिळणार नाही. तुम्हाला जर माहीत नसेल की तुम्हाला कोणते काम करायचे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण की अर्धवट माहिती हमखास धोक्याची ठरू शकते. त्यामुळे आता बघा, तुम्हाला नेमकं कोणते काम करायचे ते या ठिकाणी आपण अगदी 1 मिनिटामध्ये सांगत आहोत. त्यासोबत सर्वात महत्त्वाची आहे जिल्ह्यांची यादी. आता लक्षपूर्वक बघा, यादीमध्ये या ठिकाणी तुमचं नाव येत असेल तरच तुमच्या खात्यामध्ये निधी या ठिकाणी जमा करण्यामध्ये येणार. आता लक्षपूर्वक जाणून घ्या. बघा, 1500 रुपयांचा या ठिकाणी तुम्हाला लाभ या ठिकाणी 21व्या हप्त्याचा मिळणार आहे. त्यासोबत या ठिकाणी 20व्या हप्त्याचा पुन्हा या ठिकाणी तुम्हाला बघा 1500 रुपयाचा लाभ या ठिकाणी, म्हणजे की टोटल या ठिकाणी 3000 रुपये तुम्हाला मिळत राहतात. आता लक्षामध्ये घ्या, ज्या महिलेला 20वा हप्ता देखील भेटला नाही अशा महिलाला 3000 रुपयांचा लाभ या ठिकाणी देण्यामध्ये येत आहे. त्यासोबत या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी 4 कामे करायची सांगितली आहे. लक्षपूर्वक या ठिकाणी माहिती जाणून घ्या. बघा, पहिलं काम या ठिकाणी तुम्हाला करायचं सांगितलं, तुमचं आधार कार्ड 15 वर्षापेक्षा जुनं असेल तर त्याला अपडेट करून घ्या. बघा, तुम्ही जर या ठिकाणी अपडेट जर केलं तर या ठिकाणी तुमच्या खात्यामध्ये नक्कीच या ठिकाणी निधी जमा करण्यामध्ये येईल. बघा, अपडेट जर तुम्ही आधार कार्ड केलं तर काहीच अडचण येणार नाही. आणि त्यासोबत बघा महिलांनो, सरकारने तुम्हाला EKYC करायची सांगितली आहे. बघा, EKYC जर तुम्ही केली तर तुम्हाला लाभ मिळणार. त्यानंतर बघा, तिसरं महत्त्वाचं म्हणजे की बघा, तुम्हाला या ठिकाणी आधार लिंक करायचं आहे. त्यासोबत 4थं काम या ठिकाणी सांगितलं आहे, तुमचा मोबाईल नंबर तुमच्या बँक खात्याशी लिंक करायचा आहे. बघा, नंबर लिंक झालाच पाहिजे, म्हणजे की तुम्हाला मेसेज देखील येणार
काही बहिणीला समजत पण नाही हप्ता आला की नाही. त्यामुळे या ठिकाणी तुम्ही मोबाईल नंबर तुमच्या बँक अकाउंटशी लिंक करून ठेवा, आधारशी लिंक करून ठेवा. म्हणजे की जेव्हा कधी मेसेज येईल तेव्हा या ठिकाणी तुम्हाला घर बसल्या समजून जाईल तुम्हाला किती हजार रुपये आले, 2 हप्ता आला की 1 हप्ता आला. आता सर्वात महत्त्वाची आहे ती यादी. कोणत्या 12 जिल्ह्यामध्ये हा लाभ लाडक्या बहिणीला मिळणार आहे, चला तर मग पाहून घेऊया. आता बहिणींनो लक्ष देऊन बघा, 12 जिल्ह्यांची यादी आहे. या 12 जिल्ह्याच्या यादीमध्ये ज्या बहिणींचे नावं येतील त्याच बहिणींच्या खात्यामध्ये आज वितरण केलं जाणार. तर मग राहिलेल्या बहिणींचं काय, ज्या बहिणींचं नाव यादीमध्ये नाही तर चिंता करू नका. या ठिकाणी आदितीताई तटकरे यांनी सांगितलं आहे टोटल या ठिकाणी 3 टप्प्यामध्ये वितरण केलं जाणार. 3-3 दिवसाचा फरक असणार. म्हणजे की बघा पुढील यादीमध्ये तुमचं नाव 100% येणार जर या यादीमध्ये येत नसेल. आता लक्षामध्ये घ्या, पहिला जिल्हा महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आला तो म्हणजे की ठाणे, तुम्ही बरोबर ऐकता. त्यानंतर आहे नाशिक जिल्हा, त्यानंतर नागपूर, त्यानंतर या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा समावेश आहे. त्यानंतर कोल्हापूर जिल्हा, त्यानंतर या ठिकाणी जळगाव, बघा जळगावचा पण समावेश आहे. त्यानंतर सातारा, त्यानंतर रत्नागिरी, त्यानंतर अहमदनगर, बघा त्यानंतर सोलापूर, बघा सोलापूर जिल्ह्याचा देखील समावेश आहे. जळगाव जिल्ह्याचा पण समावेश आहे. म्हणजे की बघा आता या ठिकाणी त्याचसोबत सांगली आणि अमरावती हे जिल्ह्याचा समावेश आहे. टोटल या ठिकाणी हे 12 जिल्हे आहे. या 12 जिल्ह्यामध्ये तुमचं आलं का नाव तुम्ही या ठिकाणी चेक करून घ्या. जर आलं असेल तर 100% या ठिकाणी रात्रीच्या 12 वाजेपर्यंत डीबीटीच्या माध्यमातून वितरण होत असल्याने निधी तुमच्या खात्यामध्ये जमा करण्यामध्ये येत आहे. महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून अत्यंत महत्त्वाचा निर्णय या ठिकाणी घेण्यामध्ये आला. आता एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे की लक्षामध्ये घ्या, सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी तारीख देखील जारी झाला, वेळ देखील जारी झाला, यादी देखील जारी झाली. परंतु काही बहिणींना हप्तेच मिळत नाही. त्यांनी नेमकं काय करायचं बघा, तुम्हाला एक काम करायचं, जर तुमचे हप्ते रखडले असतील बघा पहिल्या हप्त्यापासून 21व्या हप्त्यापर्यंत सर्व हप्ते तुम्हाला मिळून जातील. जर तुम्ही हे एक काम केलं बघा, तुम्हाला सर्वात प्रथम पोस्ट पेमेंट बँकचं अकाउंट उघडायचं आहे आणि KYC करून घ्यायची आहे. त्यानंतर बघा तुमचे रखडलेले सर्व हप्ते तुम्हाला मिळून जातील. आणि ही होती महत्त्वाची बातमी. आणि अशाच प्रकारच्या इतर ताज्या लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात अपडेट तुम्हाला पुढे देखील बघायचे असतील तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.